नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत. तर महाराष्ट्र सरकारची गेम चेंजर योजना लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता रखडला आहे. त्यामुळे लाभार्थी महिला पैशांच्या प्रतीक्षेत आहेत. तर मित्रांनो, विधानसभा निवडणुकीआधी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली तथा महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मार्च 2026 आणि एप्रिल 2026 या 2 महिन्यांचे पैसे अजून लाभार्थी महिलांना मिळालेले नाही आहेत. यामुळे लाडक्या बहिणी पैसे कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहेत. लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख होती. याआधी लाडकी बहीण योजनेसाठी eKYC करण्याची शेवटची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत दिली होती. त्यानंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पुन्हा या प्रक्रियेला मुदतवाढ दिली होती. पण आता eKYC करूनही मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही आहे. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीचा हप्ता 28, 29 आणि याचबरोबर 30 आणि 31 मार्चपर्यंत जमा झाला होता. पण त्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्त्याला ब्रेक लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या या आठवड्यात मार्च आणि एप्रिल या महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पैसे मंजूर झाल्यानंतर ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील. दरम्यान याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे. तर मित्रांनो, दरम्यान लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे की एप्रिल आणि मार्च या 2 महिन्याचे पैसे जमा होतील की एप्रिल, मार्च आणि मे या 3 महिन्यांचे पैसे एकत्र जमा होतील. तर मित्रांनो, जर 3 महिन्यांचे पैसे एकत्र जमा झाले तर लाभार्थी महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा होतील आणि फक्त मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला तर महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होऊ शकतील. याचबरोबर महिला व बालविकास खात्याकडून eKYCची पडताळणी होत आहे. ती पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. eKYC न केलेल्या अनेक महिलांचा लाभ याआधीच बंद करण्यात आला आहे. याचबरोबर विधानसभा निवडणुकीआधी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांच्या बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये निधी जमा करण्यात येतो. या लोकप्रिय योजनेचा फायदा महायुती सरकारला चांगल्या पद्धतीने झाला, जे आता आपल्यासमोर आहे. मात्र या योजनेत बोगस लाभार्थीसुद्धा याचा फायदा घेत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं. फक्त 2.5 लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांसाठीच असलेल्या या योजनेत भल्या सरकारी कर्मचाऱ्यांनीही देखील लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. या चुकीच्या प्रकारांवर अंकुश लावण्यासाठी eKYCची संकल्पना अंमलात आणली आहे आणि बोगस लाभार्थ्यांना या योजनेतून गेट आऊट करण्याची योजना आखली आहे.